स्वामी समर्थ सेवा संस्थेच्या श्री स्वामी समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात 10वी-12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, अकोले तालुका पत्रकार संघाच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार तसेच संस्थेचे सचिव शांताराम काळे यांच्या वाढदिवसाचा अभिष्टचिंतन सोहळा प्राध्यापक एस.झेड. देशमुख, माजी आमदार वैभवराव पिचड, हरिभक्तपरायण दीपक महाराज देशमुख, सभापती उर्मिला राऊत, सीताराम भांगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। इयत्ता 10वी-12वीतील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशानिमित्त विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी पुस्तके, शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले। यावेळी प्रास्ताविकात प्राचार्या मंजुषा काळे यांनी विद्यालयाची वाटचाल, संस्थेने, शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी कोरोना कालावधीमध्ये राबवलेले यशस्वी उपक्रम व योजना यामुळे मिळालेल्या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक केले। तसेच सचिव शांताराम काळे यांच्या जीवनपटाबद्दल प्रेरणादायी घटना सांगितल्या। मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन निश्चितच खूप यशस्वी होता येते याबद्दलही ठाम विश्वास व्यक्त केला। विद्यार्थी गुणगौरव करताना अभिष्टचिंतन सोहळ्यामध्ये सीताराम भांगरे यांनी सचिव शांताराम काळेंबद्दल गौरवोद्गार काढले। निर्भीड व योग्य विषयाची निवड करणारे पत्रकार, समाजहितासाठी सातत्याने ऐरणीवर असणाऱ्या प्रश्न घेऊन तडीस नेऊन न्याय देणारे पत्रकार आहेत अशी भावना व्यक्त केली। आणि त्या अग्रलेखाचं कात्रण करून मी ते विधानसभेच्या सभापती नास फरांदे आणि त्यावेळेच्या पाटबंधारे मंत्री माधवराव शिवणकर यांच्याकडे घेऊन जायचं। म्हणजे पत्रकारितेला किती महत्त्व आहे आणि प्रश्न किती नाविन्यपूर्ण मांडले गेले पाहिजे हे बापूंच्या रूपानं त्यावेळेस, म्हणजे मला वाटतं 92-93चा कालखंड असेल किंवा 94 साल असेल, या 94 सालामध्ये तो प्रश्न ऐरणीवरती आणण्याचं काम शांताराम बापूंनी केलं। असे अनेक प्रश्न आहेत की या तालुक्यामध्ये त्याला वाचा फोडण्याचं काम बापू या ठिकाणी करतात। यावेळी प्रमुख अतिथी वैभवराव पिचड यांनी शांताराम काळे हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे, ते माझे गुरुबंधू आहेत, ते ज्या ज्या क्षेत्रांमध्ये जातात त्या ठिकाणी नंबर 1 असतात, त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा, जिद्द, चिकाटी, महत्त्वाकांक्षा या सर्व गुणांमुळे ते नेहमी अव्वल असतात। शैक्षणिक, सामाजिक, आध्यात्मिक अशा सर्व क्षेत्रांमध्ये ते आघाडीवर आहेत अशी भावना व्यक्त केली। नुसतं पत्रकारितेमध्ये बातमी नाही तर बातमीच्या पुढे जाऊन काहीतरी लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे। आपल्या बातमीचा इम्पॅक्ट त्या माणसांपर्यंत झाला पाहिजे, त्या गरगरीब माणसांपर्यंत ती मदत पोहोच झाली पाहिजे। हे खऱ्या अर्थाने बापूंचं खऱ्या अर्थाने कार्य निश्चितपणाने या ठिकाणी सांगितलं पाहिजे। शाळेच्या माध्यमातून बघत असताना मी पाहतोय त्या शिक्षणाच्या कालखंडामध्ये जसं सांगितलं तशी खरी गोष्ट बापूंनी सांगितलं तसं विनाअनुदानित शाळा चालवत असताना असंख्य अडचणी, एकीकडे शिक्षकांच्या पगारापासून आणि आलेल्या विद्यार्थ्यांना सेवा देण्यापर्यंत, सोयी सुविधा करून देण्यापर्यंत या सर्व गोष्टींचा जर इमारत उभ्या पाहिजे। कारण की ज्यावेळेस आम्ही बघतो का जर सेवा म्हणजे एखादी संस्था सुरू केलेल्या संस्थेमध्ये शिक्षण विभागाचं जर पदक आलं तर ते विचारतंय तुमचं कंपाऊंड नाही, तुमची शाळेची इमारत नाही, राहायची व्यवस्था नाही, इथं बेंचेस नाही, या सगळ्या गोष्टींना कुठेतरी अडीअडचणी येत असतात। परंतु याही अडीअडचणींवरती बापूंनी खऱ्या अर्थाने मॅडमच्या अथक प्रयत्नांनी खऱ्या अर्थाने ही सर्व संस्था उभ्या करण्याकरता खऱ्या अर्थाने मोठं योगदान दिलं। आणि याही क्षेत्रामध्ये आम्ही बघतो की नुसतं शाळा चालवणे नाही तर शाळेच्या बरोबर गोरगरिबांचे मुलं चांगल्या पद्धतीचं गुणवंत विद्यार्थी आणि गुणवंत शिक्षण देतात हे खऱ्या अर्थाने या संस्थेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं। त्याचबरोबर आम्ही समाजाच्या माध्यमातून बघतोय की समाज काम करत असताना निश्चितपणाने बापूंनी या ठिकाणी दिवस दिली समाजाच्या माध्यमातून जे काही समाजाने दिलेलं जे काही त्यांच्यावरती जबाबदारी होती ती या ठिकाणी समाजाच्या कुटुंब प्रमुख म्हणून खऱ्या अर्थाने या तालुक्यामध्ये त्यांच्याकडून नेहमीच काम होताना पाहिलं। काल परवा या ठिकाणी बावनकुळे साहेब आले की बावनकुळे साहेबांसमोर देखील या समाजाच्या अडीअडचणी आहेत, त्या अडीअडचणी देखील त्यांनी योग्य पद्धतीने त्या ठिकाणी मांडल्या। म्हणजे अष्टपैलू नेतृत्व मी जणू करू आपल्याला या ठिकाणी बापूंना म्हटलं की खऱ्या अर्थाने या सर्व क्षेत्रामधून काम करत असताना ज्या क्षेत्रात अध्यक्ष एस.झेड. देशमुख यांनी आपल्या मनोगतात शांताराम काळे हे चतुरस्र व्यक्तिमत्व आहे, शिक्षण क्षेत्रातल्या पवित्र कार्यामध्ये त्यांनी केलेले काम वाखाणण्याजोगे आहे असे सांगितले। शिक्षकी पेशाने मला पैसे दिले नसतील तरी विचार, विद्यार्थी, प्रेम याने प्रचंड श्रीमंत केले आहे। इंग्रजी भाषा आली पाहिजे पण शिक्षण मराठी शाळेतच घेतले पाहिजे। चीन, जापान या देशाचे इंग्रजी वाचून काही अडले नाही। देशाची संस्कृती व संस्कार या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे।
भारतीय शिक्षण हे जगात सर्वश्रेष्ठ आहे. आपला इतिहास योग्य पद्धतीने या पिढी पुढे मांडला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. संस्थेच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करून कौतुक केले. इथं उपस्थित असलेले आमचे रामभाऊ, राजूरमध्ये पहिल्यांदा आल्यानंतर रामभाऊकडे यावं लागतं. आमचे STL मामे, आमचे भास्करराव, ही सगळीच मंडळी प्रेमाची मंडळी. आंबरे यांचा परिचय इथे झाला की फेसबुकवर बरंच वेळा मी त्यांचं ऐकायचं वाचायचो, पण प्रत्यक्ष त्यांची भेट इथे झाली. त्यांच्याकडे सातपती येत आहेत, अल्ताफ शेख आहे तिथे. कारण मी सगळ्यांचं नाव घ्यावं. आमचे साळवे सर आहेत ज्यांनी मला आग्रह केला. असा आमचा नाईकवाडी, खरं म्हणजे आठवड्यातली सगळी नाईकवाडी मंडळीची बायावर पण हा एकमेव असा माणूस आहे अत्यंत खरा. खरं म्हणजे या ठिकाणी शांतारामजी माझा विद्यार्थी भेटत गेले. शांताराम बापूंचं वैशिष्ट्य आहे, शांताराम बापू अत्यंत निष्ठेनं काही गोष्टी करतात. अनेक वर्ष विनाअनुदानित शाळा चालवली. हे विनाअनुदानित शाळा चालवण्याचं दुःख काय असतं ते दुःख मी भोगलेलं आहे. श्रीराम शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने आमचे सीतारामजी आहेत, ते ट्रस्टी आहेत. कवठे कमळेश्वर नावाच्या एका आडवळणीच्या गावामध्ये मी शाळा सुरू केली. 10 वर्ष प्रत्येक वर्षी आम्ही त्या ठिकाणी प्रकरण करायचो. प्रत्येक वर्षी त्याला नकार यायचा. त्या शिक्षकांची अवस्था, आमचे काही शिक्षक विहिरीवर कामाला जायचे. हा जो प्रकार आहे हा अत्यंत वाईट आहे. म्हणजे कुठलं का सरकार असेल ना, त्यांना विनाअनुदानित शाळा असेल, परवानगी द्यायची नसेल तर तातडीनं पोलीस पाठवून ती बंद केली पाहिजे. अशा अनेक आपल्या पिंपळगाव निंबाची शाळा आहे. शिक्षक रिटायरमेंटला आले, अजून 20% नाही. कासरवाडी सिन्नर तालुक्यातील एक शाळा, तिथल्या एका शिक्षकाचं तर विनाअनुदान काम करून करून डोकं फिरलंय त्याचं. तो तिथं येतो शाळेमध्ये, फक्त डबा खातो आणि डबा बरोबर घरी जातो, मुलांना शिकविते नाही, काहीच नाही. ही जी अवस्था आहे ही वाईट आहे खऱ्या अर्थाने. आपल्याकडे शिक्षणाला जेवढं महत्व द्यायला पाहिजे तेवढं महत्व दुर्दैवाने दिलं जात नाही. आणि दुसरी गोष्ट, आपल्याकडे इंग्रजी शाळांचं नवं फॅड सुरू झालं आहे. या पिवळ्या गाड्या ज्या आहेत ना, या पिवळ्या गाड्यांनी अनेक विद्यार्थ्यांचं शिक्षण पातळ करून टाकलेलं आहे. कारण आपल्या मातृभाषेतून शिक्षण बघायच्या मॅडमने सांगितलंय महत्वाचं आहे. माझा मराठाची बोल कौतुके हे सांगणारे ज्ञानेश्वर मातृभाषेतून शिक्षण दिलं पाहिजे हे पहिल्यांदा आम्हाला ज्ञानेश्वर भाऊने सांगितलं. पण दुर्दैवाने आम्ही त्या गोष्टीकडे लक्ष नाही दिलं. इंग्रज गेला या देशातून 70 वर्ष झाली, तर त्यानं ठेवलेली फाटकी पॅन्ट आपण अजूनही घालतोय. इंग्रजी शिक्षणाची गरज इंग्रजी भाषा शिकली पाहिजे. पण सगळं तिच्यामध्ये चीनचं कुठं अडकलं, जपानचं कुठं अडकलं, जर्मनीचं कुठं अडकलंय. या कुठल्याही देशामध्ये इंग्रजीला फार कमी महत्व आहे. परंतु तरी देखील ही राष्ट्र पुढे आहे. इस्रायल आपल्यानंतर 1 वर्षानं स्वतंत्र झाला 1948 साली. ज्यावेळेला इस्रायल स्वतंत्र झाला तेव्हा इस्रायलची मातृभाषा असणारी हिब्रू, ही हिब्रू जाणणारी फक्त 6 माणसं होती. 6. इस्रायलच्या सगळ्या राज्य व्यवस्थेनं त्या 6 माणसांना एकत्र बसवलं आणि सांगितलं तुम्ही हिब्रू भाषेचं व्याकरण तयार करा. आणि आज इस्रायलचा सगळा कारभार जो आहे तो कारभार त्या ठिकाणी हिब्रू भाषेमध्ये चालतोय. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जेव्हा 62 साली पहिल्यांदा चीन आमच्यावरती हल्ला केला, जगातला एकमेव देश होता इस्रायल. त्याने नेहरूंना विचारलं काही मदत हवी आहे का. हा इस्रायल आमच्या महाराष्ट्रापेक्षा देखील छोटा आहे. दुर्दैवाने आम्ही 70 सालामध्ये धरणं बांधली, रस्ते बांधले, पण माणसाची बांधणी आम्ही नाही करू शकलो. ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. आणि या शिक्षण क्षेत्रामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये अव्यवस्था निर्माण झाली. मी नेहमी किस्सा सांगत असतो. पूर्वीच्या शाळेमध्ये डिप्युटी जायची शाळा तपासायला.
एकदा एका शाळेमध्ये अशी दिपुटी गेली आणि त्या ठिकाणी त्यांनी मुलांना प्रश्न विचारला. तो शेवटच्या धड्यातला प्रश्न होता. मारुतीने लंका का जाळली? गुरुजीला भीती वाटली. म्हणजे आता हा शेवटचा धडा आहे, याच्यातलं मुलांना विचारलं नाही सांगता आलं, आपला सियार खराब होईल. तो मला साहेब हा प्रश्न तुम्ही विचारू नका. साहेब बोलले विचारले तर हाच विचारली. त्या गुरुजीने त्या साहेबाला गाचंडी देऊन पाठला पाहिजे. का मला तुला काय करायचं ते कर. झेडपी मध्ये मग त्या साहेबांना तक्रार केली. झेडपीचं त्या गुरुजींना पत्र आलं, नोटीस आली, तुम्ही आमच्या साहेबाचा अपमान केलेला आहे, सरकारी कामात तुम्ही अडथळा आणला. गुरुजीने तो आणला. गुरुजी म्हणले साहेब झालं काय? आमच्या गावामध्ये मारुती नावाच्या एका माणसानं लंका नावाची एक बाई झडून मारली. तुमच्या विरोधी पार्टीच्या माणसानं नेमका तोच प्रश्न विचारायला सांगितला, त्या पोरानं उत्तर दिलं असतं, गावात दंगा झाला. नवीन विना अनुदानित कॉलेजेस निघाली. काय अवस्था आहे त्यांची? युमा पठाण नावाचे पत्रकार आहेत, ते एकदा कार्यक्रमात म्हणले एका इंजिनिअरिंग कॉलेजचे पेपर आम्ही सगळे तपासित होतो. हे तपासित होताना सगळे पेपर सारखेच होते. काना पात्रामध्ये देखील फरक नाही. आणि मग जेव्हा विचारलं, चौकशी केली, अरे या मुलांनी सारखा अभ्यास कसा केला? त्यातल्या एका मुलानं सांगितलं, आमच्याकडे शिकवायला कोणीच नव्हतं, फळ्यावर आमचे जे गुरुजी सर लिहून द्यायचे तेच आम्ही पेपरामध्ये लिहायचो. एका बाजूला आम्ही शाहू फुले आंबेडकर ही घोषणा करतो. आम्ही काय घेतलं शाहू फुल्यांकडून? आज मेडिकलला ऍडमिशन घ्यायची असते 70 लाख रुपये लागतात. तुम्हाला पीजीला ऍडमिशन घ्यायची असते 1 कोटी रुपये लागतात. कुठले शाहू फुले आंबेडकर? अरे ज्या महात्मा ज्या भाऊराव पाटलानं ते म्हणले माझ्या दाढीमध्ये जेवढे केस आहेत तेवढे शाळा मी काढीन. एक प्रकारची नशा होती शिक्षणाची त्यावेळेचा कार्यकर्त्यांच्या मध्ये, मुलांच्या मध्ये नशा होती त्यावेळेस. एकदा बेळगाव मध्ये भाऊराव पाटील बोलत असताना म्हणले मला इथे शाळा काढायची आहे, मला शिक्षण मिळत नाही. करडे नावाचा एक कलेक्टर होता, PSI होता, गरडे PI. या PI स्टेजवर आपला तो PIचा ड्रेस काढून टाकला. म्हणला भाऊराव पाटील उद्यापासून मी तुमच्या शाळेचा शिक्षक. ही जी नशा होती ती नशा राहिली नाही. महर्षी विठ्ठल धोंडो कर्वे 11वीच्या परीक्षेला जाण्यासाठी 100 मैल चालत गेले होते. आज ती नशा राहिली नाही. आमच्या शिक्षकांमध्ये ती नशा होती, आमच्या गुरुजींमध्ये ती नशा होती. आम्ही 7वीला असताना पूर्वीची 7वीची वप्पा परीक्षा करायची. वप्पा जर 7वी पास झाला ते म्हणजे वप्पा बावळट. 7वीला आमचे गुरुजी वर्षभर शाळेमध्ये आमच्या बरोबर झोपायला यायचे. आमच्या गुरुजीची देखील आर्थिक परिस्थिती अशी नव्हती की गगनाचं घड्याळ घ्यावं. आमचे गुरुजी त्या शेजारच्या धुमाळबाईचं कोंबडं शाळेत जागायला आणायचे आणि पहाटे ते कोंबडं हरवलं की त्या ठिकाणी सगळ्या विद्यार्थ्यांना लाथा मारून ते त्या ठिकाणी उठवायचे. पूर्वीच्या शाळेचा नियम होता, छबी लागे छमछम विद्या येई घमघम. आता हसत खेळत शिकवा. शिक्षक हसत असेल तर विद्यार्थी खेळायचे आणि विद्यार्थी खेळत असेल त्याचबरोबर सामाजिक जाणीव आमची जी असली पाहिजे ती सामाजिक जाणीव दुर्दैवानं आमचं शिक्षण आम्हाला देऊ शकत नाही. रस्त्यावर एखादा ऍक्सिडेंट झाल्यानंतर आम्ही फक्त मोबाईल काढतो आणि त्याचं चित्र काढतो, परंतु त्या माणसाला मदत करण्याची दानत आमच्यामध्ये नाही. ही वस्तुस्थिती आपण समजून घेतली पाहिजे. या कोरोनामध्ये घडलं काय? अरे 5 किलोमीटर जाण्याकरता अँब्युलन्स वाल्यानं 25-25 हजार रुपये घेतलेत. रेमडेसिवीरचं इंजेक्शन 1100 रुपयाचं आम्ही त्याचे 40-50 हजार रुपये घेतले. यातनं हा देश महासत्ता कसा होईल याचा विचार करण्याची गरज आहे. आमच्या सगळ्याच गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टींचा वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची गरज आहे. कारण म्हणजे ज्या ठिकाणी आपण प्रत्येक वेळेला प्रश्न विचारला पाहिजे. सॉक्रेटिस नावाचा तत्त्वज्ञ होता, तो संध्याकाळी एका बागेमध्ये बसलेला होता. ती बाग बंद करायची वेळ आली. तो बागेचा जो रखवालदार होता तो रखवालदार त्या सॉक्रेटिसला म्हणतो, तू कोण आहेस? तू कुठून आलास? तुला कुठून जायचं आहे?
सॉक्रेटिस हसायला लागला. तो म्हणला, अरे मी तुम्हाला प्रश्न विचारतो आणि तुम्ही हसताय. सॉक्रेटिस म्हणला, मी या 3 प्रश्नांची उत्तरं शोधतोय. मी कुठून आलोय, मला कुठं जायचं आहे, मी कोण आहे. दुर्दैवानं आमच्या संस्कृतीनं आम्हाला खूप काही सांगितलं. अहम ब्रह्मास्मी. आमची संस्कृती सांगते अहम ब्रह्मास्मी, मी स्वतः ब्रह्म आहे. पण दुर्दैवानं आम्ही हे विसरून गेलो. शेळपटासारखं वागतो आपण. आणि म्हणून हा देश 1000 वर्ष मोगलांच्या गुलामगिरीमध्ये राहिला, 150 वर्ष ब्रिटिशांच्या गुलामगिरीमध्ये राहिला. आम्ही कधी विचार करतोय का काय घडतंय, का बरं एवढा देश हा या ठिकाणी पारतंत्र्यामध्ये राहिला, याचा विचार दुर्दैवानं अजूनही आम्ही करीत नाही. अजूनही आमच्या मनामध्ये ती जुनी जळवट अजून देखील आहे की या देशाचं वैभव जे आहे, परम वैभवम नेतू बेतच राष्ट्र, मला हे राष्ट्र परम वैभवाला न्यायचं आहे. अरे मी शिवाजी आहे, मी राम आहे, मी कृष्ण आहे, मी राणा प्रताप आहे. ही भूमिका आमच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. दुर्दैवानं आम्ही काय निर्माण करतोय, तू माळी आहे, तू कोळी आहे, तू साळी आहे, तू मराठा आहे, तू ब्राह्मण आहे, या भूमिका आम्ही निर्माण करतोय. हे कशा करता निर्माण करतोय. आज देखील जातीवाद जनगणना करायची कशा करता. हा देश एक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य मला नेहमी आठवतं. मी सांगतो, बाबासाहेब म्हणले, आय वॉन्ट एव्हरी इंडियन टू बी इंडियन्स फर्स्ट, इंडियन्स नेक्स्ट अँड नथिंग एल्स बट इंडियन्स. माझी अशी अपेक्षा आहे की भारतातल्या प्रत्येक माणसाची ओळख फक्त भारतीय आणि भारतीय अशीच असली पाहिजे. तर सत्काराला उत्तर देताना शांताराम काळे यांनी सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करून असेच प्रेम, जिव्हाळा, आपुलकी अशीच राहावी, हीच माझी ऊर्जा आहे असे सांगितले. यावेळी ग्रामपंचायतीतील सफाई कामगार, कोविड योद्धा, महिलांचा व डॉक्टरांचा कोविड योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला. आज मी अगदी भारावून गेलो, तर तुम्ही मला एवढं प्रेम दिलं. व्यासपीठावरचे हृदयस्थ लोक आहेतच, त्यांचं माझ्यावर मनापासून प्रेम आहे आणि ते मी कधी विसरू शकणार नाही. त्याच्या ऋणात मी कधी ऋण होऊ शकणार नाही. अशी माणसं आज इथं उपस्थित झाली, त्यांनी माझा सत्कार केला. त्या सत्काराबरोबरच माझ्या बालचंदूचाही सत्कार इथे झाला. काल परवा पत्रकार संघाची जी कार्यकारिणी झाली, त्या कार्यकारिणीचा या ठिकाणी सत्कार संपन्न झाला. एक त्रिवेणी संगम या ठिकाणी सुरू असताना मनात एक भावना आल्या की आपण जे काही काम करतो ते चांगलंच काम आहे, त्यामुळेच ही माणसं आपल्यावर भरभरून प्रेम करतात. मग ती पत्रकारितेचं असेल, आमचे विमा प्रतिनिधी, आपले विमा डेव्हलपमेंट ऑफिसर श्रीनिवास पाटील श्रीरामपूरवरून 1 तासात तिथे पोहोचले आणि बरेचशा मित्रांचा फोन आला. काही कारणांमध्ये इथे येऊ शकले नाही, परंतु एक चांगला मित्रपरिवार मला लाभला, याबद्दल मी फार समाधानी आहे. प्रतिभा भांगरे या विद्यार्थिनीने यावेळी आईवरील भावनिक भावगीत सादर केले. कार्यक्रमासाठी उपसभापती दत्ताभाऊ देशमुख, पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र साबळे, भरत घाणे, प्राचार्य विद्याचंद्र सातपुते, गोरख नेहे, संपादक अरुण कान्होरे, ST एलमामे, संतोष बनसोडे, भास्कर एलमामे, गोकुळ कानकाटे, शेखर पालझाडे, विलास तुपे, गजानन घाटकर, अल्पेश मेहता, हेमंत आवारी, राजेंद्र आमरे, दत्ताभाऊ कोते, अण्णा चौधरी, बळवंत देशमुख, राम भांगरे, देविदास शेलार, अविनाश बनसोडे, पालक, विद्यार्थी कोरोनाचे सर्व नियम पाळून हजर होते. यावेळी सूत्रसंचालन किरण भागवत तसेच आभार मुख्याध्यापक विलास महाले यांनी मानले.